नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 20 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात। आजच्या भागामध्ये त्यांनी नुसतं थरार रंगवलाय। गेल्या 4 दिवसापासून नुसतं थरारच रंगवताय, पुढे काही मालिका सरकतच नाहीये, तसं काहीतरी दिसतंय आपल्याला आज। पण एक मजेशीर पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते। आता ऋषिकेशला आणि जानकीला आपोआप सगळे क्लू मिळतात बरं का। अचानक त्यांना अंतर्ज्ञानामधनं सगळे क्लू समजतात। आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की मैपत हे सगळं करू शकतो, हे तर मी कालच्या भागात पाहिलं असेल। आता आजच्या भागात जानकी ऋषिकेशला फोन करून कळवते की नानांना शोधायला गेली आहे वगैरे वगैरे, आणि जिथे कुठे आहे ती सुखरूप आहे आणि नानांना शोधल्यावरच ती घरी येणार आहे वगैरे, असं ती काहीतरी सांगते त्याला। आता अवंतिका आणि सौमित्र ते पण फोनवर बोलतात, हे सगळं आपल्याला दाखवलंय। पण आता बघा, ऋषिकेश आणि सौमित्र ठरवतात की काही झालं तरी नानांना शोधायचं। आता हा सौमित्र म्हणतो, दादा पण नानांना कोणी किडनॅप केलं असेल? त्यावर ऋषिकेश म्हणतो, अरे माझा एक डाऊट आहे की हा मैपत शिखरे आहे ना, त्याने हे सगळं केलं असावं, कारण तो आणि सयाजी कदाचित चांगले मित्र असू शकतात। सौमित्रने मैपतचं नाव ऐकलंय। आता मैपतचं नाव ऐकल्यानंतर सौमित्र आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, मैपत शिखरे, तो मधुभाऊंच्या मागे लागलाय तो? आता हा ऋषिकेश म्हणतो, हो तोच तो, त्याचं आणि सयाजीचं काहीतरी नातं असू शकतं। बघा प्रेक्षकांनो, मगाशीच म्हटलं ना मी तुम्हाला की या दोघांना सगळे पटापट अंतर्ज्ञानाने क्लू लागताय। ऋषिकेश आणि सौमित्र दोघांची चर्चा दाखवली। आता तो सौमित्र म्हणतो, दादा असं जर असेल तर आपल्याला सयाजीवर लक्ष ठेवावं लागेल। अवंतिकाला आणि वहिनीला याबाबतीत क्लू मिळाला तर त्यांना सुद्धा नानांना शोधणं सोपं जाईल। ऋषिकेश म्हणतो, बरोबर आहे तुझं सौमित्र, आपण त्यांना हे सगळं कळूयात। आता या दोघा भावंडाची जी बोलण्याची जी ही चर्चा वगैरे दाखवली आहे ना, आता यांनी लगेच सोशल मीडियावर सर्च करायला सुरुवात केली आहे, मैपत शिखरेचं गोडाऊन कुठे असेल, म्हणजे हे सगळं इंटरनेटवर माहिती असेल असं त्यांना वाटतंय। म्हणून आता दोघेही ठरवतात की इंटरनेटवर हे सगळं सर्च करायचं। इकडे ऐश्वर्याची तगमग चालली आहे, कारण ऐश्वर्याला काल जानकीनेच क्लू दिलाय चालता चालता की नाना पनवेलमध्ये आहे, त्यामुळे ऐश्वर्या अलर्ट झाली आहे। मुद्दाम केलं जानकीने, मुद्दाम असं मला वाटायला लागलंय। ऐश्वर्या तिच्या वडिलांना फोन करत असते, पण तिचे वडील दुसऱ्याच कोणाशी तरी बिझी असतात फोनवर बोलण्यात। ऐश्वर्या तगमग करत असते, मनाशीच बडबडत असते, जानकी आधी सीआयडी बनून त्या म्हाताऱ्याला शोधायला निघाली आहे। त्या जानकीच्या आधी मला पनवेलला पोहोचायला पाहिजे, नाही तर त्या म्हाताऱ्याला तरी उचलायला पाहिजे। काय करू मी आता, काय करू? ऐश्वर्याची चालली आहे तगमग। इकडे जानकी नानांना शोधते आणि ती पनवेलपर्यंत पोहोचली आहे। आता अवंतिका आणि जानकी दोघीही नानांचा फोटो दाखवून सगळीकडे शोधाशोध करतात। इकडे सयाजी फोन करतो ऐश्वर्याला आणि म्हणतो, काय झालं ग, का बरं फोन करतेस आयशू केव्हाची, आणि तुला जरा धीर धरता येत नाही का? माझा कॉल चालू होता ना। ऐश्वर्या म्हणते, भाऊ डॅडा हे सगळे बाजूला ठेवा तुमचे फोन, इथे माझं महत्त्वाचं काम आहे। सयाजीराव म्हणतो, अगं मला एका कामासाठी बाहेर जायचं आहे, मला सध्या नको त्रास देऊ आयशू। त्यावर ऐश्वर्या म्हणते, डॅडा कुठे जायचं नाही तुम्ही, मला जे काम सांगायचं ना ते आधी करा, मग कुठे जायचं ते जा। अहो त्या जानकीला कळलंय तो म्हातारा पनवेलमध्ये म्हणून। सयाजीराव म्हणतात, काय तिला कसं कळलं? ऐश्वर्या म्हणते, काय झालं माहिती का डॅडा, अहो डॅडा मी काय तिला विचारायला गेले होते का, अगं बाई तुला कसं कळलं म्हातारा पनवेलमध्ये म्हणून, काय प्रश्न विचारताय डॅडा? अहो तिला जर म्हातारा हाताला लागला तर संपलो आपण। आता सयाजीराव म्हणतो, बरं त्या पनवेलमध्ये नाकाबंदी करतो, तिची गाडी दिसली की ती अडवायला सांगतो त्यांना। अगं तिची गाडी जर आलीच तर 3-4 ट्रक तिच्या गाडी पुढे लावून टाकतो आणि ती पुढे जाऊ शकणार नाही। मग ऐश्वर्या म्हणते, एवढं कशाला करताय डॅडा? ऐश्वर्या त्या सयाजीरावला म्हणते, डॅडा ते सगळं करणं इम्पॉर्टंट नाहीये, त्या जानकीला अडून काय होणार आहे, त्या म्हाताऱ्याला हलवा त्या गोडाऊनमधनं आधी ताबडतोब। त्यावर सयाजीराव म्हणतो, ठीक आहे करतो मी, काय मॅनेज करायचं ते। आता प्रेक्षकांनो, मला प्रश्न पडलाय, आता सयाजीचं आणि मैपतचं झालंय भांडण, तर सयाजी आता मैपतला कसा कळवणार की त्या नानाला हलवा म्हणून, म्हणजे हे सगळं सयाजीने काम केलंच नाहीये ना मुळात, ते काम केलंय मैपतने। किती कन्फ्युजन आहे प्रेक्षकांनो। तर असो, आता पुढे बघा, ऐश्वर्या निश्चिंत झाली आहे की तिचे वडील आता काम करणारच। जानकी गोडाऊनमध्ये घुसली तरी तिला काही तो म्हातारा सापडणार नाहीये। ए बाई ऐश्वर्या, आता जरा शांत हो, असं ती स्वतःलाच म्हणत असते। तर असो, आता इकडे बघा, सौमित्र आणि ऋषिकेश म्हणजे कटकारस्थान करताना पण थकून जाते ऐश्वर्या। थोडक्यात मला हे सांगायचंय म्हणून मी हसले बरं का। तर आता हे ऋषिकेश आणि सौमित्र दोघं जण मैपतचं गोडाऊन शोधताय। तर पहा, सौमित्र आणि ऋषिकेशला सोशल मीडियावरती एक मोठी बातमी सापडली आहे, ती म्हणजे अशी की मैपत आणि सयाजी या दोघांनी मिळून एक प्रकल्प उभारलाय आणि मोठी अशी जागा मुळशीमध्येच विकत घेतली आहे आणि ते गोडाऊन मुळशीत आहे। आता ऋषिकेश म्हणतो, मैपत शिखरे आणि सयाजीरावची
या दोघांची एवढी घट्ट मैत्री आहे की त्यांनी एकमेकांसोबत व्यवहार देखील केलेत. सौमित्र, आता माझ्या लक्षात येत आहे, ऐश्वर्याला नक्कीच कळलं असणार आहे की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहे, म्हणूनच तिने सयाजीरावला मधुभाऊंचा पत्ता सांगितला आणि सयाजीरावने तो पत्ता महिपतला सांगितला असेल. म्हणजे महिपतने सयाजीला नानांना किडनॅप करण्यासाठी मदत केली नसेल हे कशावरून? मला 100% खात्री पटली आता. हे सगळं काम ऐश्वर्या आणि सयाजीरावने मिळून केलेलं आहे. आता सौमित्र, आपल्याला नानांना शोधायचंय काहीही झालं तरी. या ऐश्वर्याने आणि सयाजीने महिपतच्या मदतीनेच नानांना तिथे पनवेलमध्ये किडनॅप केलं असेल, पण आता या दोघींना कसं काय एक्झॅक्ट लोकेशन सापडणार आहे नानांचं? आता इकडे या दोघी जणी त्या लोकेशनवर पोहोचल्यात. अवंतिका म्हणते, वहिनी हे लोकेशन सापडलंय. आता त्यांनी गाडी तिथे थांबवली आहे. प्रेक्षकांनो, इतकं रंगवलंय आज की विचारू नका. खरं सांगू तुम्हाला, 2 दिवसापासून खूपच जरा ताणताय, त्यामुळे सांगायचा पण मूड होत नाहीये. आता ऋषिकेश सौमित्र म्हणतो, मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवतो, बघ आजूबाजूला मैपतच्या मालकीची जागा आहे का? या दोघी जिथे गेल्या तिथे, म्हणजे तिथे जर त्या मैपतच्या मालकीची जागा असेल तर नाना तिथेच असतील. मग सौमित्र म्हणतो, दादा मी चेक करतो. आता त्याने इंटरनेटवरती माहिती सर्च केली आहे आणि त्याला बरोबर कळलंय की या दोघींच्या लोकेशन पासून जवळच महिपतचं गोडाऊन आहे आणि ते खूप जुनं आहे आणि तिथेच कदाचित आपले नाना असतील. तर ऋषिकेश म्हणतो, त्याचा अर्थ नानांना सुद्धा त्याच गोडाऊनमध्ये लपून ठेवलं असेल. आता अवंतिका आणि जानकी इकडे तिकडे शोध करतायत, नाना कुठे सापडतात का, नानांचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करताय, रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक माणसाला विचारतायत, यांना कुठे बघितलं का तुम्ही, यांना कुठे बघितलं का. आता या दोघींचा म्हणजे अजून फोन झाला नाहीये ऋषिकेशला, पण आता तेवढ्यात ऋषिकेशचा फोन आलाच. म्हणजे तुम्हाला वाटलंच असेल की या दोघींना कसं कळलं की नाना त्या गोडाऊनमध्ये. तर आता सौमित्राने फोन केलाय अवंतिकाला आणि हा विचारतो, सौमित्र तुम्ही कुठे आहात दोघी? जानकी म्हणते, ऋषिकेश आम्ही इकडे या लोकेशनवर आहोत आणि इथे ना नानांचा फोटो दाखवला, पण कोणालाच कळत नाहीये नाना कुठे आहेत. अवंतिका म्हणते, आम्हाला वेळ लागतोय नानांना शोधायला, पण काही झालं तरी आम्ही शोधून काढणारच आहे नानांना. सौमित्र म्हणतो, आम्ही काहीतरी शोधून काढलंय. ऋषिकेश म्हणतो, हे बघ अवंतिका, जानकी, आम्ही तुम्हाला लाईव्ह लोकेशन, म्हणजे तुम्ही आम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं ना तुमचं, त्यावरनं आम्ही शोधलंय की महिपतचं गोडाऊन तिथेच आहे तुमच्या जवळपास, महिपत शिखरेचं गोडाऊन, आणि माझं खात्री आहे की नानांना त्यांनी तिथेच लपून ठेवलं असणार आहे. अवंतिका आणि जानकी आश्चर्यचकित होतात ते ऐकून. अवंतिका म्हणते, दादा मला पटकन लोकेशन पाठवा. ऋषिकेश म्हणतो, मी लगेच पाठवतो तुम्हाला लोकेशन. मग जानकी विचारते की काय आहे त्या गोडाऊनचं नाव ऋषिकेश? त्यावर ऋषिकेश सांगतो, महिपत शिखरे अँड गोडाऊन सन्स असं काहीतरी नाव आहे. तर आता लगेच लोकेशन पाठवलंय त्या दोघांनी, या दोघींना. मग लगेच अवंतिका म्हणते, दादा आम्हाला लोकेशन मिळालंय, आम्ही बघून येतो तिकडे. मग जानकी इतकी कॉन्फिडंट असते, ती म्हणते, नुसतं लोकेशन बघून नाही येणार, आम्ही नानांना घेऊनच येणार ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी उगी भलतं सलतं करू नकोस. हे बघ तिथे किती माणसं आहेत का गुंड आहेत हे आपल्याला काही माहिती नाहीये. तुला जर काहीही डाऊट आला तर लगेच माघारी फिर, नाहीतर पोलिसांची मदत घे. तुमच्या दोघींचा जीव धोक्यात राहील असं काही करू नकोस जानकी, प्लीज. आता जानकी म्हणते, नका काळजी करू ऋषिकेश, आम्ही लवकरात लवकर शोधू आणि तसं काही वाटलं तर तुम्हाला कळवू आणि आम्ही सोडवूनच येऊ नानांना. जानकीचा कॉन्फिडंट फुल जोरावर आहे. इकडे ऐश्वर्याची तग मग चालू आहे. काय झालं असेल, जानकीला सापडले असेल का नाना, काय नाही कसं नाही. तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि म्हणतो, काय झालं ऐश्वर्या, किती टेन्शनमध्ये आहे तुम्ही, सगळं ठीक आहे ना? ऐश्वर्या म्हणते, हो हो सगळं ठीक आहे, मला कुठे काय झालंय. सारंग म्हणतो, काय झालं, तुम्ही किती फेऱ्या मारताय, मी आलो तरी. आता ऐश्वर्या म्हणते, अहो काही नाही हो, फेऱ्या कुठे मारताय, सकाळी वॉकला नाही गेले ना, म्हणून जस्ट इकडून तिकडे फिरत होते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्हाला एक विचारू का? नाही म्हणजे बघा मला असं वाटतंय म्हणून बोलतो बरं का. नाही म्हणजे जानकी वहिनीने मगाशी खाली सांगितलं की पनवेलमध्ये नाना आहेत, पनवेलमध्ये शोधाशोध करायला चालली आहे ती, त्या क्षणापासून तुम्ही जरा टेन्शनमध्येच दिसताय मला. सारंगने असं बोलल्या ऐश्वर्या म्हणते, काय सारंग, मी टेन्शनमध्ये? छे छे, काहीतरी काय, मला कशाला टेन्शन येईल. सारंग म्हणतो, मग तुम्ही खालून वर का निघून आलात? वर आल्यावर सुद्धा तुम्ही दबक्या आवाजात कोणाशी तरी फोनवर बोलत होतात. कोणाशी बोलत होतात तुम्ही ऐश्वर्या? बघा आता हा सारंग एवढा बिचारा डाऊट घेऊन तिला विचारतोय ना, ही त्याच्यावरच उलटते आणि म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? मी दबक्या आवाजात बोलत होते कोणाशी? काय सारंग, तुम्हाला काय सीआयडी गिरी करायची आहे का आता? घरात काय कमी आहेत का सीआयडी म्हणून तुम्ही पण? नाही, तुम्ही तर इथे नव्हतात. मग मगाशी मी दबक्या आवाजात फोनवर बोलत होते, तुम्हाला कसं कळलं सारंग? आता त्या सारंगला शिरजोर होते ती आणि म्हणते, माझ्यावर वॉच ठेवता का सारंग? जे काही चाललंय घरात त्याच्यावर लक्ष ठेवा ना. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या रागवू नका ना, असं काय करता? अहो मी फक्त तुम्हाला विचारतोय की काय झालं होतं तुम्हाला, असं तुम्ही टेन्शनमध्ये होत्या? नाही म्हणजे मला सांगा,
तुम्हाला वाटतं ना की आपल्या दोघांची टीम आहे. नाही म्हणजे मला असं वाटलं, मनापासून वाटलं की तुम्हाला विचारायला पाहिजे. मला माहिती नाही असं काही आहे का आपल्या दोघांमध्ये. ऐश्वर्या विचार करते जरासा आणि म्हणते, मी कशाला लपवू तुमच्यापासनं काही सारंग. ती जानकी आहे ना, ती लपवते तुमच्यापासनं. आता मला असं वाटतंय की ती तिच्या नवऱ्याला प्रोटेक्ट करते. तिला जेव्हा कळलं की नाना पनवेलमध्ये, तेव्हा तिने तिचं नाव घेतलं का. बघा तिने कसा खेळ खेळला. आता तिने ते सगळं दृश्य सारंगला आठवून दिलंय की जानकीने कसं सांगितलं नाना पनवेलमध्ये म्हणून. अवंतिका विचारते ना तिला, वहिनी तुम्हाला कसं कळलं. त्यावर जानकी म्हणते ना, मला एक्झॅक्ट सांगता येणार नाहीये. तेव्हा ऐश्वर्या सारंगला तू मोमेंट आठवून देते आणि म्हणते, बघितलं ना ती जानकी कशी छक्के पंजे खेळते आपल्यासोबत. ती बदमाश आहे. ती मुद्दाम तिच्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करते. ते पनवेल वगैरे काही नाटकं करते होती. ती कशाची पनवेलला जाईल. ती फक्त मुळशीचा राऊंड मारून येणार आहे त्या अवंतिकासोबत आणि घरी येईल आणि म्हणेल, मी नानांना शोधायचा खूप प्रयत्न केला पण नाना मला सापडलेच नाही, लिहून घ्या माझ्याकडनं. ती अशीच बोलणार आहे. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, पण हे सगळं करून वहिनीला काय मिळणार आहे. आता ऐश्वर्या म्हणते, मान मिळेल ना तिला सगळ्यांच्या नजरेमध्ये. सगळ्यांना कळतं ना की घरात ती आल्यापासून कशी धडपड करते, आईची तब्येत सांभाळते, नानांना सांभाळत होती, म्हणजे नानांना शोधते. आता किती किती करते ती सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या नजरेत ती गोष्ट येईल ना, मग सगळ्यांना वाटेल काय सॉलिड सून आहे ही, हिला सॅल्यूट केलं पाहिजे. तुम्हाला पण असंच वाटतंय ना सारंग. सारंग म्हणतो, नाही नाही नाही, मला असं काही वाटत नाही ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, वाटलंच नाही पाहिजे तुम्हाला काही तिच्याबद्दल. तुमच्या मनात फक्त आणि फक्त तिच्याबद्दल रागच असला पाहिजे. अहो ती नालायक बाई आहे. त्या दोघांनी आपल्या नानांचा खून केलाय. त्यांच्यामुळे नाना आपल्यात नाहीये. त्या बाईला साधं समजू नका. त्या दोघांनी ज्या चुका केल्यात ना, त्यामुळे मी त्यांना माफ करणार नाहीये सारंग, सांगून ठेवते तुम्हाला. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे सारंगला मॅन्युप्लेट करते आणि असा सुटकेचा निश्वास सोडते. त्याच्या माघारी हुश, बनवलं येडं आपण याला. सारंग सुद्धा नेहमीप्रमाणे वेडा बनलाय ऐश्वर्याच्या या चालीमध्ये. पण असो, आता इकडे जानकी आणि अवंतिका त्या लोकेशनवर आल्यात. आता जानकीला त्या गोडाऊन जवळ एक कुलूप दिसते, एका साईडला छोटीशी खोली दिसते तिला. अवंतिका म्हणते, वहिनी हेच ते लोकेशन आहे, आपण जाऊन बघूयात का इथे. आता तिथे प्रचंड सामसूम असते, एक चिटपाखरू सुद्धा तिथे दाखवलेलं नाहीये. अवंतिका म्हणते, चला वहिनी आपण आज जाऊया. जानकी पुढे जाणार तेवढ्यात तिला तिथे एक छोटीशी खोली दिसते आणि त्या खोलीला बाहेरून कुलूप असतं. जानकी त्या खोली समोर जाते आणि एक्झॅक्ट आतमध्ये त्या खोलीत नाना असतात बरं का. आता त्यांच्या तोंडाला फडकं बांधलेलं दाखवलंय. जानकी ती कुलूप अशी वाजवते आणि बाहेरूनच ओरडते, नाना नाना. आता ही अवंतिका म्हणते, काय झालं वहिनी. नाना आता जागे होतात जानकीच्या आवाजामुळे. हा थरार त्यांनी रंगवलाय. नाना खुश होतात जानकी आली म्हणून. आता ते करून ओरडत असतात पण त्यांच्या तोंडाला रुमाल असतो. बराच वेळ दार वाजवल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद येत नाही म्हणून जानकी तिथून निघून जात असते. पण नाना आता खुर्ची सकट हलतात आणि तिथे असलेला जो काचेचा ग्लास आहे ना स्टूलवर, तो पाडतात. जानकीला समजतं की आतमध्ये कोणीतरी आहे. आता ती पुन्हा ओरडते, नाना नाना तुम्ही आत आहात का. जानकी अवंतिकाला म्हणते, नाना इथेच असतील ग. अगं आवाज कसं काय आला आतून पडायचा. अवंतिका म्हणते, हो मला पण आला पडायचा आवाज. जानकी म्हणते, मला असं वाटते की आत कोणीतरी आहे अवंतिका, आपण कुलूप तोडायला हवी. पण आता ही अवंतिका तिला कुलूप तोडायला नाही म्हणते. ती नाना आतून ओरडत असतात, जानकी जानकी, म्हणजे तोंडाला बांधल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज येतोय. आता ही अवंतिका म्हणते की वहिनी बाहेरून कुलूप आहे, आपण कसं तोडायचं हे सगळं. पण आता जानकी म्हणते, अगं अवंतिका आपण करू मॅनेज, नाना नक्की इथे असतील, माझा विश्वास आहे. आता अवंतिका म्हणते, वहिनी अहो असं आपण डायरेक्ट कोणाच्या गोडाऊनमध्ये घुसू शकत नाही, हे क्राईम होईल, असं नाही चालणार, असं नाही करता येणार आपल्याला. मग आता जानकी म्हणते, हे बघ तू वकील म्हणून विचार करतेस अवंतिका, पण मी या क्षणाला नानांना शोधणार आहे. माझ्या डोक्यात फक्त तोच विचार आहे. हे बघ नानांना शोधणं ही आपली प्रायोरिटी आहे अवंतिका. काही झालं तरी आपण नानांना इथून घेऊन जाणार, ते असतीलच आतमध्ये. हे बघ गुंड आत असतील, त्यांनी नानांचं तोंड दाबलं असेल संशय येऊ नये म्हणून कोणाला. हे बघ आपण दार तोडूयात. मग अवंतिका म्हणते, अहो असं काय करता वहिनी, आतमध्ये आपण दार तोडल्यावर नाना आत नसतील तर आपण पकडल्या जाऊ ना. आता नाना मात्र स्वतःला पूर्णपणे त्या म्हणजे जानकीला आवाज द्यायचा प्रयत्न करतात. जानकी म्हणते, कोणी काही बोललं ना तर मी शिक्षा भोगेल, पण नाना आत असतील तर आपण असं नाही जायचं, म्हणून ती आता ते दरवाजा तोडते. आता मध्येच त्यांनी त्या सुमित्राबाईंचा सीन दाखवलाय, त्या नानांशी बोलतायत एकांतामध्ये. म्हणजे त्यांना असा भास होतोय ना की नाना त्यांच्या जवळपास आहे, त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय, धक्का बसलाय. ते सगळं बघून शरीला वाईट वाटतं. बरं या शरीला एवढी काय पडली आहे,
त्या आईला रिअलाईज करून द्यायची की नाही आहे वडील या जगात म्हणून. काही गरज आहे का? जाऊ द्या ना, त्या बिचाऱ्या त्यांच्या जगामध्ये खुश आहेत, कशाला उगीच त्यांना त्रास द्यायचा. पण नाही, शरयू पुन्हा जाते त्यांच्याजवळ आणि म्हणते अगं आई भानावर ये, नाना नाही आहेत आपल्यामध्ये, नाही आहेत. त्या सुमित्राबाई म्हणतात शरयू मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू काही पण बोलतेस. बघा हो ही काही पण बोलते, तुम्हाला म्हणते कशी. अहो बघा तुम्ही नाहीये म्हणते आणि ऋषिकेश दादाने खून केला असंही ती शरयू बोलते. आता सुमित्राबाई म्हणतात हिला काही वाटतं का? बघा काय बोलते, ऋषिकेशवर आळ घेते तुमच्या खुनाचा. मग या शरयूला रडू येतं. ती म्हणते अगं आई नाना सापडणार नाहीये ग, खरंच नाना आपल्यात नाहीये. आता सुमित्राबाई पुन्हा चिडतात आणि म्हणतात ए शरयू तुला आता पुन्हा मार खायचा आहे का? तुला जास्ती झालंय. लहानपणी तुला चांगलं वळण लावलं असतं ना तर ही वेळ नसती आली माझ्यावर. काहीच्या काही बोलतेस तू. शरयू रडून म्हणते अगं आई भानावर ये, इथे नाना नाहीयेत. खुर्चीवरची शाल ती बाजूला करते. मग ही सुमित्राबाई अजून चिडते आणि म्हणते तू वेडी आहेस का शरयू? अगं नानांना थंडी वाजते म्हणून मी शाल टाकते ना त्यांच्या अंगावर. जानकी किती काळजी घेते आणि तू बघ कशी आहे मुलगी असून. नाना इथेच गेलेत आणि कुठे गेलेले नाहीयेत, आहेत समोर. हे बघ तुम्ही उगाचच काही वाटेल ते बोलू नका, माझ्या समोरच बसलेत नाना. असं बोलून त्या आता त्यांच्या विश्वात पुन्हा रमतात आणि त्या नानांच्या अंगावर चादर वगैरे टाकतात, ती शाल, आणि म्हणतात तू जा शरयू इथून. पण आता शरयू टेन्शनमध्ये आणि ती विचार करते मी काय करू आता, माझ्या आईला कसं बरं करू आणि तिला कसं पटवून देऊ की माझे वडील या जगात नाहीये, नाना इथे नाहीयेत. आता ही शरयू आगोपणा करते आणि त्या सुमित्राबाईंना मॉर्ज हाऊसमध्ये नेते. ती जे डुप्लिकेट बॉडी सापडली ना ती दाखवायला. पण असो, आता बघा जानकीने मोठा वीट घेतलाय आणि त्या कुलपेवरती मारायला लागते. अवंतिका म्हणते अहो वहिनी तुम्हाला लागेल, अहो जर आत कोणी नसलं तर. जानकी म्हणते आपण रिस्क घेऊयात, ऐक माझं. आता लगे जानकीला लागतं पण बरं का, तिच्या हाताला बँडेज होतं ना काल ब्लाऊजला, ते दुखतंय. पण तेवढ्या तिकडे गुंड येतात आणि नानांना उचलून घेऊन जातात. आता जानकी आत शिरते आणि आतमध्ये कोणीच नसतं, नाना गायब. त्यामुळे या दोघी आल्या टेन्शनमध्ये. आता जानकी म्हणते नक्की ते कोणीतरी होतं ग, अगं कुलूप का लावली असेल बाहेरून. मग जानकी खूप वेळ आवाज देते नाना नाना, अवंतिकाही आवाज देते. इकडे तिकडे बघतात त्या दोघी जणी, पण नानांचा कुठेच पत्ता नसतो. आता पुन्हा त्या वापस जात असतात तेव्हा त्यांना एक धागा सापडतो जो नानांच्या हातातला धागा आहे. आता ही अवंतिका आधी म्हणतच असते तिला की जानकी वहिनी इथे काही सापडत नाही आपल्याला, कसं काय इथे असतील नाना. मग जानकी तिला तो धागा दाखवते आणि आठवून देते की हा धागा नानांच्याच हातावर होता. अवंतिका याचा अर्थ आपले नाना. आता अवंतिका म्हणते हो वहिनी याचा अर्थ आपले नाना जिवंत आहेत. जानकी खुश होते आणि म्हणते हो अवंतिका, अगं आपले नाना जिवंत आहेत, अगं हाच तो धागा आहे मी त्यांच्या हातावर बांधलेला. अवंतिका आणि जानकी खुश झालेत. आता ही अवंतिका म्हणते चला निदान आपल्याला धागा तरी सापडला नानांचा. मग आता जानकी म्हणते आज धागा सापडलाय, आता हळूहळू सगळे धागे दोरे मला मिळणार आहेत. ऋषिकेशला नानांच्या खुनातून मी निर्दोष मुक्त करणारच आणि नानांना पण घरी घेऊन येणार आणि जो कोणी गुन्हेगार आहे नानांच्या बाबतीत हे सगळं करणारा त्याला मी पकडवून देणारच. आता त्या धाग्याला ती अशी बघत राहते आणि डायरेक्ट दोघी जणी घरी पोहोचलेल्या दाखवल्यात. आता ऋषिकेश आणि जानकी दोघं जण बोलतायत, सौमित्र अवंतिका पण आहेत तिथे. जानकी सगळं सांगते जे काही तिथे बघितलं वगैरे आणि तिथे नाना होते हे ती तीनदा ऋषिकेशला सांगत असते. सौमित्र म्हणतो अगं अरे वहिनी पण तिथे कसं काय विश्वास ठेवणार होतीस तू, नाना नाही आहेत म्हणून किंवा आहेत म्हणून. आता जानकी म्हणते माझा विश्वास सांगतोय नाना तिथे होते, पण असंही असू शकतं ना जो माणूस तिथे लपवायची हिंमत करू शकतो नानांना, आम्ही तिथे पोहोचण्याच्या आधी तो नानांना तिथून हलवू शकतो, अशी शक्यता आहेच ना. ऋषिकेश माझा ऐका, अहो निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. ऋषिकेश म्हणतो आहे ग जानकी माझा विश्वास तुझ्यावर, पण मला एक गोष्ट सांग, तुला दुसरं काही संशयास्पद तिथे वाटलं का, काही सापडलं का. मग आता जानकी तो धागा दाखवते आणि म्हणते हो आम्हाला हे सापडलंय, नानांना बांधलेला हा धागा. आणि मला ना तिथे एक आवाज सुद्धा आला, म्हणजे आम्ही जेव्हा दरवाजे वाजवत होतो ना तेव्हा काचेच्या ग्लासचा मोठा आवाज झाला. हो हो तिथे नाना असल्याचा भास झालाय मला ऋषिकेश. अवंतिका म्हणते हो आवाज आलेला मी पण ऐकला. मग जानकी म्हणते आम्ही आज जेव्हा गेलो तेव्हा तो काचेचा ग्लास फुटलेला होता, गेट बंद होतं, ते दारही बंद होतं, खिडकी नाही वारं नाही काहीच नाही, आपोआप कसे काय जातील नाना तिथनं. म्हणजे तो ग्लास फुटला, काहीतरी होतं तिथे, कदाचित नाना असू शकतात, स्वतःच्या बचावासाठी त्यांनी काही हालचाल केली असेल. आणि आता पुढे अवंतिका म्हणते शांत व्हा वहिनी, आणि तिने ते दोरा पण दाखवलाय. तेवढ्यात तिथे ही ऐश्वर्या येते टाळ्या वाजवत आणि म्हणते वा वा जानकी वा, काय भारी ऍक्टिंग करतेस ग तू, आणि काय बात आहे ग जानकी, मानलं पाहिजे तुला. आता नवीन कोणती स्टोरी घेऊन आली आहेस ग तू.
नाही म्हणजे आता काय दाखवणार आहेस तू आम्हाला? ऐश्वर्या मोठ्याने गाणं म्हणते, नानांचा दोरा हरवला तो मला सापडला, आणि मग जानकीला चिडवत म्हणते, अरे नाही हे सगळं तू रडून बोलशील ना. आणि सेम तेच गाणं रडक्या आवाजात तिला ऐकवते आणि म्हणते कशी, जानकी काय ड्रामा करतेस ग तू, तुझ्या पुढे मोठे मोठे लेखक दिग्दर्शक अगदी फेल आहेत बघ. ऋषिकेशला राग येत असतो ऐश्वर्याच्या या बोलण्यामुळे. आता अवंतिका मध्येच तिला डिस्टर्ब करते आणि म्हणते, म्हणजे मुद्दामच डिस्टर्ब करते आणि म्हणते, काय ग ऐश्वर्या, तुला काय करायचंय ग, मध्ये मध्ये नाक कशाला खुपसत असते तू, तू तुझं तुझं काम कर ना. सारंग आता मध्येच हसायला लागतो ऐश्वर्याच्या डायलॉग ऐकल्यानंतर. ऐश्वर्या आता अवंतिकाला म्हणते, तू चिवचिव करणं बंद कर ग, तू कशाला मध्ये बोलतेस माझ्या आणि जानकीच्या. आता या अवंतिकाला येतो राग, पण लगेच ऐश्वर्या म्हणते, अरे सारंग आणि शरुताई, पाहिलं का कशी ड्रामा करते ही जानकी. तिथे गेली आणि काय घेऊन आली तर म्हणे लाल रंगाचा दोरा. मग जानकी म्हणते, हा फक्त धागा नाहीये, नानांच्या हातातला धागा आहे हा. ऐश्वर्या म्हणते, हे काय लिहिलंय का त्या धाग्यावर, हा नानांचा दोरा आहे म्हणून. आता लगेच जानकीला आलं टेन्शन. ऐश्वर्या म्हणते, ही काय नाटकं करते जानकी, नाना जिवंत आहे म्हणून काहीही सांगते आणि आता काय म्हणते तर म्हणे हा धागा नानांच्याच हातातला आहे. सिद्ध करायसाठी काहीही सांगायला लागली. आता हिच्या बोलण्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा. हा साधा लाल रंगाचा धागा आहे, मुळशीमध्ये कोणाच्याही हातात तो दिसेलच सहज आपल्याला. अरे एवढंच नाही, हा धागा कोणी विकतं कोणी घालतं नाही, म्हणजे हा धागा नानांच्याच हातातला आहे असं काही तुझ्याकडे ठोस पुरावा आहे का. जसं ऋषिकेशच्या हाताचे ठसे त्या वेपनवर आहेत, हा ठोस पुरावा झाला की नाही, असं काहीतरी दाखव बाई, म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. हा धागा दाखवून काही गुंता सुटणार आहे का ग जानकी. आता तू म्हणशील पुढे जानकी, कोर्ट पण तुझं, विटनेस पण तुझा, असं कसं चालेल. अगं अवंतिका माझ्यासोबत आहे, विचारा तिला. असं नसतं चालत ग जानकी. नाही म्हणजे ही धाग्याची स्टोरी सोडून काहीतरी वेगळी स्टोरी सांगतेस का, मग होऊन जाऊ आम्ही कन्व्हिन्स. काय आहे का तुझ्याकडे स्टोरी. मग जानकी म्हणते, मला या धाग्याचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी कोणती स्टोरी सांगायची गरज नाही आहे. मग आता सारंग आणि ऐश्वर्या घाबरून घाबरून तिच्याकडे बघतात. तर प्रेक्षकांनो, फायनली हा एपिसोड संपलाय. आणि सॉरी प्रेक्षकांनो, जरा वेळ होतोय मला ही मालिकेचा रिव्ह्यू द्यायला. घरामध्ये जरा प्रॉब्लेम चालू आहे, माझ्या मिस्टरांची ना दाढ खूप दुखते आहे, तर त्यांना दवाखान्यात सोडून यावं लागतं मला, म्हणून वेळ होतो. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत ऋषिकेश आणि जानकी मैपतच्या पुन्हा एकदा म्हणजे काय गोडांवर जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की कदाचित मुळशीतच नानांना ते लपवतील आणि या सुमित्राबाईंना